हरियाणाचे निकाल स्पष्ट झाले। सकाळी असं चित्र दिसत होतं की काँग्रेसकडे बहुमत असेल, पण आता चित्र असं आहे की भाजपकडे बहुमत आहे। फडणवीस असं म्हणतात की सलामी हरियाणानं दिली आणि आता दुसरा नंबर महाराष्ट्राचाच। काही मायक्रो प्लॅनिंग तिथं होणं अपेक्षित होतं आणि ते झालं नाही। अंतर्गत गटबाजीमुळे हा परिणाम भोगावा लागला असं कळतंय। पण मतांची टक्केवारी सुद्धा आपण तपासली पाहिजे। मतांच्या टक्केवारीत फरक आपल्याला दिसून येतोय आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने हरियाणात घडलं तशी गोष्ट महाराष्ट्रात घडणार नाही। महाराष्ट्रामध्ये आज वातावरण वेगळं आहे, किंबहुना हरियाणातले प्रश्न वेगळे होते। महाराष्ट्र वेगळ्या प्रश्नांवरती निवडणूक लढणार आहे, महाराष्ट्र वेगळ्या परिस्थितीवर निवडणूक लढणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे 1001% येणार आहे। सरकार येईल असं म्हणताय, पण फडणवीसांचा जो कॉन्फिडन्स आहे त्या कॉन्फिडन्सबद्दल काय सांगाल? नाही, त्या कॉन्फिडन्सबद्दल आता लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्याला आपापल्या पक्ष सत्तेत येईल हा कॉन्फिडन्स व्यक्त करण्याचा अधिकार सगळ्यांना दिला गेलेला आहे। पण ज्या पद्धतीने झंझावात आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा, त्यामध्ये पवार साहेब महाराष्ट्रामध्ये रात्रीचा दिवस करून फिरतायत। कार्यकर्त्यांचा संच ज्या पद्धतीने बांधलेला आहे, मोठ ज्या पद्धतीने बांधलेल्या, मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकारच निर्माण होईल। सरकार येईल असं तुम्ही म्हणताय, पण मग मुद्दा येतो मुख्यमंत्री पदाचा। ठाकरेंनी आज असं सांगितलं की जाहीर करून टाका की मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत मी बोलणं हे योग्य राहणार नाही। त्या बाबतीत ज्येष्ठ लोक आहेत, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, ते निर्णय घेतील। कार्यकर्ता म्हणून अशी अपेक्षा आहे का की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा? मी माझ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणं ही माझी अपेक्षा असणारच आहे। आणि माझ्या पक्षामध्ये तसे अनेक चेहरे आहेत ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे, महाराष्ट्रातले प्रश्नांची जाण त्यांना आहे, त्यामुळे ते चांगलं काम करू शकतील असा विश्वास मला। तुमच्या भागाला मंत्रिपदाचा जेव्हा मुद्दा येतो त्याबद्दल काय अपेक्षा? कुठल्या भागाला? तासगाव नाही, त्या बाबतीत सुद्धा वरिष्ठ लोक निर्णय घेतील आणि तो जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। मुलाखतीच्या निमित्तानं मोठी गर्दी दिसते, तुम्ही देखील मुलाखतीला आलात, काय वातावरण दिसतं तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात? ओघ वाढलेला आहे, पवार साहेबांचं झंझावत वाढलेला आहे आणि यावरून महाराष्ट्रामध्ये काय वारं वाहते हे आपण सगळे मिळून बघतोय। धन्यवाद पुढारी टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।